चला तर स्वागत आहे तुमचं नुकताच किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत शेंगुळे. कोणी कोंडुळे म्हणतं याला, तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा. त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, कोथिंबीर आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहेत. त्यासाठी थोडंसं मीठ टाका मध्ये आणि व्यवस्थित असं बारीक वाटून घ्या. नंतर याच्यात पण थोडं मीठ टाका परत पाण्यात, आणि ओवा थोडासा चोळून टाकायचा. तिखट, मीठ आणि आपण हे वाटलेलं पेस्ट टाकायचं, कोथिंबीर लसूण त्याचं, आणि व्यवस्थित असं चमच्याने ढवळून घ्या. आणि परत हे पीठ घ्या, डाळीचं पीठ घ्यायचं अगोदर, आणि नंतर गव्हाचं आणि ज्वारीचं हे दोन्ही पिठं एकत्र असे तिन्ही पिठं मिक्स करून घ्या. व्यवस्थित असे मळून घ्यायचे. डाळीचं पिठाने पण चव येते, व्यवस्थित चांगले होतात. कुणी कुणी टाकत नाही डाळीचं पीठ, पण टाकलं तर छान लागतात. दोन्ही पिठाचे पण होतात, पण डाळीच्या पिठाने आणखीन चांगली भारी चव येते त्याला. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे बघा, आता आपण हे व्यवस्थित पीठ मळून घेतात. आपण व्यवस्थित असं पीठ पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं. आणि पीठ मळायचं झालं की लगेच आपण फोडणीची तयारी करायची. त्याच्यामध्ये पातेल्यात तेल टाका, जिरे, मोहरी दोन्ही तडतडू द्या. लसूण पण चांगलं लाल होऊ द्या. आणि परत त्याच्यामध्ये लाल चटणी टाका आणि ती पण व्यवस्थित हलवून घ्या. आणि परत त्याच्यामध्ये पाणी टाका आणि कोथिंबीर टाका वरून, आणि लागेल तसं मीठ पण टाकून घ्या, थोडंसं हळद पावडर, मीठ. आणि परत आपण हे जे कणिक मळलेली आहे त्याचे असे शेंगुळे करून घ्यायचे, छोटे छोटे. हाताला तेल लावायचं आणि असे गरम पाण्यामध्ये उकळी आली की थोडे थोडे सोडून घ्यायचे. आणि हे झाले आता बघा आपले तयार, हे शेंगुळे तयार झाले बघा. आता हे थंडीच्या दिवसात खायला मस्त लागतात. आणि हे बघा, झाली आपली रेसिपी तयार. या खायला सर्वजण. शेंगुळ्याची रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून.